दोन्ही संघ आजच्या दिवसातील पहिला सामना विजयी. पहिला चेंडू केदारचा जोरदार मारण्याचा प्रयत्न ठरतो यशस्वी आणि अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ते राहुल कडून सुंदर रणनीतीने विकेट पाहायला मिळते. ते राजेंद्र आणि प्रशांतच्या धाव संख्येत दोन खाते तो स्माईल स्वर्णी स्पोर्ट्स क्रूर संघ. पुढील चेंडू केदारचा जोरदार मारणारा फटका खणखणीत दणदणीत चौकार. कालपासून पाहतो प्रशांतची बॅट प्रयत्न पाहायला मिळते आपल्या संघासाठी. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतो प्रशांतच्या बॅट मधून. पुढील चेंडू केदारचा फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावर केलेला मोठा प्रहार खणखणीत दणदणीत चौकार. अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते प्रशांतच्या बॅट मधून. सलगचा चौकार. धाव संख्या झाली ती धाव संख्या झाली ती 10. अतिशय सुरेख फटकेबाजी करताना दिसतो तो प्रशांत कालपासून. पुढील चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने कटवलाय प्रशांतने. धाव संख्येत 1 निव्वळ. धाव संख्या झाली ती 11. बिनबाद 11. अतिशय ही जोडी बघायला गेलं तर 40+ जोडी आहे प्रशांत आणि राजेंद्र गोंधळे. अतिशय कालपासून बघायला गेलं तर उत्तमरित्या सलामीची जोडी ही उत्तमरित्या फलंदाजी करताना पाहायला मिळते. त्यांचा सर्व संघांनी आदर्श घेण्यासारखा आहे कारण की कालपासून सर्व षटकांमध्ये दोन्ही फलंदाज उत्तमरित्या खेळताना पाहायला मिळतो. पावबळ षटकार पुढे चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि काहीसा दिशा भटकताना पाहायला मिळतो केदार. अवंत स्वरूपात 1 निव्वळ. धाव संख्या झाली ती 12. अतिशय राजेंद्र दादा गोंधळे याने प्रत्येक चेंडू षटकासाठी परापाडीकडून 2 अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते केदार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 12. दोन चेंडूंवर 2 मोठे फटके आल्यानंतर केदार विजयने काहीसा कमबॅक केलाय पाहायला मिळतो आपल्याला. धाव संख्या झाली ती 12. आज मात्र थोडासा प्लॅनिंग मध्ये सेकंड मॅच सुद्धा चेंज झालेला आहे. मास्टर माइंड प्रशांत मोरे सारखा दिग्गज जर आपल्या जाळ्यात गावला तर सामना आपल्या हातात राहील हा उद्देश असणार तर म्हणजे मास्टर माइंडचा. पहिला चेंडू आदित्याचा. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. आदित्य घाडगे आणि
ह्याच्या साठीच आदित्यला आणला होता. मासा जाळ्यात सुद्धा गावला होता, पण मासा पण जिताडा आहे, तो सहजासहजी जाळ्यात गावणार नाहीये. बघूया उर्वरित 4 चेंडूंमध्ये काय करतो आपला फलंदाज. पुढला चेंडू, आता मात्र शॉर्ट पिच चेंडू, चेंडू लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या 4 धावा. कुरुळकरांचा अभिमान, प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. आझाद मैदान दंडाण. पुन्हा एकदा आदित्य घाडगे, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. चौकार. कुरुळ गाव नाव गाजलं, क्रिकेटचा हा महासंग्राम कुरुळकरांचा अभिमान. प्राणवी चॅलेंजर्स मैदानात उतरले. फिल्डिंग मध्ये काहीसा बदल, लॉंग ऑनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक टाकलेला आहे. पुन्हा एकदा आदित्य, यावेळी दुसऱ्या साईडला चौकार. प्रशांत मोहरे नाव म्हणतात माझं, असं तो आवर्जून विकेटवर बॅट ठोकून सांगतो. प्रशांत मोहरे. कुरुळमध्ये पेटली स्पर्धेची धार. स्टेजवर सुद्धा चर्चा झालेली आहे की वर्लपूल जाणार कुठे. आहा, तेवीस. चोवीस झालेला 24. आतापर्यंतच्या प्रशांत मोरेच्या 4 मॅच बघितल्या, पण 4ही मॅच मध्ये तो एकदा पण पॉवर प्लेला आउट झालेला नाही. म्हणजे त्यांनी ठरवलेलं आहे की यंदा मिस्टर KPL चा सेकंड अवॉर्ड आपण घ्यायचा आहे. पुन्हा एकदा केदार बीजे सेकंड वर घेऊन शॉर्ट पिच चेंडू, चेंडू जातो सरळ सुनील जाधव याच्या हातामध्ये. चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 24. एकदा केदार, यावेळी सरळ आदित्य घाडगे याच्यामध्ये चेंडू कॅच करतोय. पहिला हादरा बसतो तो म्हणजे झळकले समाही स्वर्णी स्पोर्ट्सची शान. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कोळ. कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान.
हॅलो हॅलो आता जो षटकार ठोकलाय साईराज पाटील यांनी त्याला अद्वैत पाटील याच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक लागू झालाय. पैसे जीपे स्वरूपात दिले जातील याची खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. कृपया पंचांशी वाद घालू नये. आपले सामने आहेत, जे काय ते सामंजस्याने घेऊया. मुरुळकरांचा अभिमान सुंदर अशी फटकेबाजी साईराज पाटील यांच्याकडून आपण बघतोय. केदार बिर्जे अलिबाग प्रीमियर लीग खेळणारा खेळाडू, ज्याचे अजून रायगड प्रीमियर लीग मध्ये डेब्यू सुद्धा झालेला नाही आहे. डेब्यू काढण्याच्या प्रतीक्षेत तो आहे. त्याच्या अगोदरच इथे मार खाताना दिसतोय केदार बिर्जे, एक अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू. आणि यंग ब्लड आपण बोलू शकतो असा साईराज पाटील. पुढील चेंडू साईराज खेळतोय आणि सुंदर असा प्रयत्न राहुल जाधव यांच्याकडून जॉन टेलर सारखा प्रयत्न झालेला आहे. कॅच ऑफ टुर्नामेंट झाली असती, थोड्यासाठी वाचली. कदाचित ट्रॉफी सुद्धा आपल्याच नावे झाली असती. राहुल जाधव ठीक आहे, हार्ड लक. अतिशय उत्कृष्ट अशी तुम्ही प्रयत्न केलेला आहात आणि अशाप्रमाणे स्माइल स्पोर्ट संघात धाव संख्या झाली आहे ती 37. सॉरी, चुकीची दुरुस्ती. 36 स्कोर झाला आहे, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. चला, मिचेल स्टार्क सारखी बॉलिंग स्टाईल असणारा आदित्य घाडगे, बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. अतिशय लढतीचा असा सामना, रंगतदार असा सामना आपण बघतोय. अतिशय सुंदर चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतात आदित्य घाडगे आपल्या संघासाठी. पुढील चेंडू आदित्य टू प्रशांत. प्रशांत मोरे खेळतो आणि अतिशय सुंदर असा प्रयत्न केलेला.
फक्त एकच धावावर समाधान मानावं लागते ते स्माइल्स पॉइंट स्पोर्ट्स संघाला. साईज पॉइंट स्पोर्ट्स संघ थोडासा धाव संख्येला आळा घालताना दिसतोय. आदित्य घाडगेच्या गोलंदाजीवर त्यांना मोठे फटकेबाजी करण्याची आवश्यकता असताना प्रशांत मोरे काहीशी शेवटपर्यंत क्रीजवर थांबण्याचा प्रयत्न आहे प्रशांत मोरे यांचा. स्माइल पॉइंट स्पोर्ट्स संघाचा धाव संख्या झाली आहे ती 37. लॉस ऑफ 1 विकेट. पुढील चेंडू आदित्य टू साईराज. साईराज सुद्धा गेल्या काही 2-3 वर्षात अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना दिसतोय. पुढील चेंडू आदित्य टू साईराज. साईराज ठोकतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने उत्कुंड असा षटकार. साईराज ऑन फायर. पुरुष मैदान गाजवून सोडतो यावर्षी केपीएल. साईराज पाटील यांच्याकरिता अद्वैत पाटील यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. एकूण 200 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन पद्धतीने साईराज पाटील यांच्या खात्यात जमा होईल याची नोंद घ्यायची आहे. साईराज यांच्यावर पैशाची उधळण होताना पुढील चेंडू साईराजने पुन्हा एकदा ठोकला आहे. बघूया झेल होते का. आणि ही झेल अद्वैत पाटील यांनी स्वतः आपल्या भावाला फणस लावलाय. प्रेक्षकांच्या टाळ्या आदित्य घाडगे इथे कमबॅक करताना दिसतोय. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा अतिशय चुरशीचे आणि लढतीचा सामना. जसा काय हाच सामना सेमीफायनलचा सामना आहे अशा पद्धतीचा सामना चालू आहे. वातावरण थोडं गरमागरम झालेलं आहे. जो जिंकेल तो खंग 6 पॉइंटवर जाणार आहे. म्हणूनच हा सामना अतिशय लढतीचा इंटरेस्टिंग मनोरंजक असा होणार आहे. चला काही सामन्यानंतर आपल्याला हा वर गेला तर तो खाली येईल, तो खाली गेला तर हा वर जाईल, अशी गणित काहीतरी पाहायला मिळतील. आपल्याकडे क्रिक हिरो नावाचं ऍप आहे. त्या ऍपवर आपण सर्व सामन्यांचं 2 चेंडू शिल्लक आहे. प्रसंग 2 चेंडू 2 बॉलला 3 रनची आवश्यकता चॅलेंज ओव्हर मध्ये. अतिशय सुंदर असा फटका टोललेला आहे. बघूया झेल होतोय का. मगाशी कॅच सोडलेली आणि आता सुद्धा सोडलेली आहे. राहुल जाधव यांनी पंकज जाधव यांचा पंकज यांचाच रेकॉर्ड मोडलेला आहे. राहुल जाधव यांनी मगाशी सेम तेच तिथं घडलेलं जे राहुल जाधवने आता केलेलं आहे. ती जागाच मला वाटते तशी असावी. चुकी प्लेयरची नाही जागेची असावी. चला 1 चेंडू आणि 2 धावा चॅलेंज ओव्हर मध्ये. जसं काय 1 बॉल 2च पाहिजेत या पद्धतीची हा चेंडू असेल. आदित्य घाडगे टू प्रशांत मोरे दोघे इन फॉर्म मध्ये. ओ हो 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 कदाचित हा झेल होऊ शकतो आणि हा झेल झालेला आहे. अतिशय सुंदर अशी विकेट घेतलेली आहे आदित्य घाडगे यांनी. प्रशांत मोरे ही चॅलेंज ओव्हर भरून काढताना त्यांनी आपला बळी गमावला आहे. आझाद मैदान कुरुळ कुरुळकरांचा अभिमान. आझाद मैदान दणाणल कुरुळ गाव नाव गाजल. क्रिकेटचा हा महासंग्राम कुरुळकरांचा अभिमान. टोटल 44, 4 मायनस करून 40 स्कोर झालेला आहे. 40 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाजीसाठी आला तो म्हणजे यश घाडगे, स्ट्राईकला तो म्हणजे साई टेंबुलकर.
साई टेंबुलकर यश घाडगेला चांगल्या प्रकारे ओळखतो. यश कोणत्या प्रकारचे चेंडू टाकेल. प्रॅक्टिसला तरी साई टेंबुलकर यशचा वारा उतरवत असतो. आता मैदानामध्ये साई टेंबुलकर काय करणार. साई टेंबुलकर विरुद्ध यश घाडगे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच चेंडू नो चेंडू सीमा रेषे पार 4 धावांसाठी. ब्रदर्स दमदार खेळले साईश वॉरियर्स लढतीला तयार कुरुळ मध्ये पेटली स्पर्धेची थार. हॅलो, अंपायरचा निर्णय अंतिम राहील. फाईन लेगला मारण्याच्या प्रयत्नात होता खेळाडू, परंतु त्याला काहीसा बॉल समजलेला नाहीये आणि हा निर्धार चेंडू यश घाडगे यांच्याकडून. नो चेंडूला जर स्ट्राईक चेंज असेल तर प्लेयर बदलू शकतात. जर स्ट्राईक चेंज नसेल तर तेच खेळाडू जागेवर थांबले पाहिजेत, नाहीतर नो चेंडू असेल असा काहीसा ICC चा नियम आहे.
आझाद मैदानावर घडताना दिसतोय. पुढील चेंडू सुनील जाधव यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्माइल्स पांडे संघाची धावसंख्या झाली आहे ती 46. 46 लॉस ऑफ 3 विकेट्स. अतिशय मनोरंजक आणि अशी चुरशीचा असा सामना आपल्याला आझाद मैदानात घडताना दिसतोय. महेश पाटील यांचा घाणाघाती प्रहार होता परंतु तो मिस झालेला आहे. महेश पाटील हे सुद्धा अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू फलंदाज तसे गोलंदाज आहेत, परंतु फलंदाजी काहीसे करताना दिसत नाहीत गेले काही वर्ष. बघूया महेश गाडगे फक्त बॅट फिरवताना दिसत आहेत आणि यश गाडगे त्यांच्या लाईन लेंथवर गोलंदाजी करतात, कुठे भरकटताना दिसत नाही आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी यश गाडगे करतात आपल्या संघासाठी. अतिशय चुरशीचा असा सामना आपण इथे बघतोय. दोन्ही संघाचे बलाढ्य संघ आहेत. 6व्या पॉइंटच्या शोधासाठी खेळत आहेत. चिकी रन बोलू शकतो आपण याला. अतिशय सुंदर अशी कुरुळ प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय. 4 चेंडू झालेले आहेत, 5 चेंडू झालेले आहेत. पुढील चेंडू यश खाडगे यांचा. डीप मिड विकेटच्या दिशेने मारलेला सुंदर फटका आदित्य गाडगे तिथे झेल घेतोय. विकेट आउट बाद. समाहीश्वरी स्पोर्ट्सची शान, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. कुरुळ प्रीमियर लीग, आझाद मैदान कुरुळ प्रीमियर लीग. अंतिम षटक घेऊन येत आहेत ते श्रवण टू महेश पाटील. यावर्षी कुरुळ प्रीमियर लीग या स्पर्धेत अंडर-19 प्लेयर हा एक षटक टाकणारच असं कंपल्सरी नियम आहे. अतिशय सुंदर असा नियम बनवलेला आहे आयोजकांनी, जेणेकरून कुरुळ गावातून डॉट बॉल. हो अतिशय सुंदर असा चेंडू टाकला आहे तो श्रवण यांनी. पंचांचा निर्णय काय आहे तो त्वरित पंचांनी कळवायचा आहे. नॉट आउट. महेश घाडगे. श्रवण टू महेश घाडगे. नॉट आउट. महेश पाटील यांनी कशी बशी एक धाव घेतली आहे आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय जर्सी नंबर 16 श्रवण. अंडर-19 हा खेळाडू रोज प्रॅक्टिस दरम्यान अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना आणि आज सुद्धा आपल्या संघासाठी सुंदर चेंडू होता. कव्हरच्या दिशेने मारण्याकरता अतिशय सुंदर चेंडू होता परंतु बॅट्समनला काहीचा चेंडू समजलेला नाही आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतो श्रवण. पुढील चेंडू श्रवण. ओ व्हॉट अ शॉट. अतिशय सुंदर असा षटकार ठोकलाय साहिल सहानी यांनी. साहिल सहानी आपण बघतोय दरवर्षी आपल्या संघासाठी 1-2 षटकार हा नक्कीच मारतो. अतिशय सुंदर असा खेळाडू आहे. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा
आपल्या संघासाठी काहीतरी तो योगदान देतच असतो. आणि धावसंख्या झाली आहे ती 54. आणि हा उत्कृष्ट असा दुसरा सुद्धा मारलेला केदार बिर्जे आणि कॅच सोडलेली आहे. केदार बिर्जे मोठे मोठे खेळाडू सुद्धा इथे कॅच सोडताना दिसत आहेत. ठीक आहे, नेव्हर माइंड केदार बिर्जे. पुढील होणारा सामना साईश वॉरियर्स विरुद्ध प्राणवी चॅलेंजर्स. नाणेफेकीसाठी कॉमेंट बॉक्स जवळ यायचं आहे लगेच. आपल्याला सामने आजच्या दिवसातच संपवायचे आहे, जेणेकरून उद्याचे 5 सामने आपल्याला खेळवताना बक्षीस समारंभ करता थोडासा वेळ आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे. एक जवान एकच्या ओळख कुरुळ करा. पहिल्या इनिंग नंतर धावसंख्या झाली आहे ती 57. 58 धावांचं लक्ष्य. सायस स्कूल संघाला 1. तत्पूर्वी विनंती करतो यापुढे होणार सामना दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. आणि तसेच मी विनंती करतो एपी बिअर शॉपचे मालक अभिजित पाटील आपल्याला आपण आमच्या पेंडोमध्ये स्थान व्हायचं आहे. अभिजित पाटील, एपी बिअर शॉपचे मालक अभिजित पाटील, आपल्याला विनंती आहे आपण आमच्या पेंडोलमध्ये स्थान व्हायचं आहे. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान. कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान. एक जवान एकच्या ओळख कुरुळकरांचा अभिमान. जय हो कुरुळ, जय हो खेळाचा. प्रवीण पाटील आपल्याला विनंती आहे. नाव गावाचं. प्रवीण पाटील आपल्याला विनंती आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. यानंतर होणार सामना एकीकडे असेल साईश वॉरियर्स तर एकीकडे असेल प्राणवी चॅलेंजर्स. 2 संघ आहेत. विनंती करतो हेड. नक्कीच प्राणवी चॅलेंजर्स संघाने नाणेफेक जिंकलेली, आपण आपला निर्णय सांगायचा आहे. आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण घेऊ. ओके, पण काय रणनीती असेल, कारण तुम्ही आतापर्यंत 3 सामने हारलेले आहात आणि तुमच्यामुळे आता मोठा संघ आहे जयेश पाटील यांचा, तर तुम्हाला त्यांना कितपर्यंत रोखाल? ना 100% हारलेलो आम्ही. क्रिकेटमध्ये हार जीत असते. आमचा मालक सुद्धा आमच्यावर नाराज आहे, त्याच्यासाठी मी इथे ऑनलाईन त्याची माफी मागतो, कारण का प्रत्येक खेळाडूचा त्या पाहिजे तसा परफॉर्मन्स झालेला नाहीये. त्याचप्रमाणे आमच्या संघामध्ये अनफिट खेळाडू सुद्धा भरपूर झाले ना, त्याचा फटका आम्हाला बसलाय. आता समोरचा संघ बोला तर जयेश पाटील, शुभम पाटील आणि रुपेश मात्रे हे 2-3 दिग्गज संघामध्ये आहेत. तर आम्ही कमीत कमी धावांचे रोखण्याचा प्रयत्न करू, कारण का ते लागले तर कोणाला लुलवू शकतात. त्यामुळे मी धावांचा सांगत नाही, पण कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, तर जयेश पाटील आपण सामना तुमची 2 मॅच जिंकलेल्या आहेत तुम्ही ना, आणि 1 हारलेला आहात तुम्ही, तर कितीपर्यंत धावा तुम्ही माराल? 70+ धावा करण्याचा आमचा निर्णय असेल. ओके, धन्यवाद.
ते म्हणजे सायन्स सुपर किंग संघासमोर. पण बघायला गेलं तर समोरच्या संघामध्ये सुद्धा दिग्गज असा गोलंदाज तो म्हणजे प्रशांत मोरे, स्ट्राईकला तो म्हणजे प्रसाद, नॉन स्ट्राईकला तो म्हणजे साहिल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारला असेल, डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑफ अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ती म्हणजे प्रशांत मोहरे याची. पहिला चेंडू प्रसाद गोंधळीसाठी. पहिला चेंडू डीप पॉइंट सीमा रेषा पार चौकार. दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. कमबॅक कसं करावं हे प्रशांत मोहरेकडनं शिकावं. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट प्रशांत मोहरेचा प्रसाद गोंधळीसाठी. जोरदार मारलेला फटका होता, पण साई टेंबुलकर याच्याकडनं सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चौक्याचा जिथे प्रयत्न होता तिथे मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागलं, ते म्हणजे सायन्स सुपर किंग संघाला. धावसंख्या 1 निवाड, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 पर्यंत, बिनबाद 5. ऐकला तो यावेळी म्हणजे साहिल पाटील, गोलंदाज प्रशांत मोहरे. प्रशांतचा चेंडू साहिल साठी. फुलर लेंथ करण्याचा प्रयत्न, बॉडी लाईन करण्याचा प्रयत्न, पण पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत अवांतर अशी 1 निवाड, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 पर्यंत. 58 धावांचं आव्हान आहे. प्रशांत आहा लेग कटर चेंडू, त्याच्यामध्ये पण बाउन्स, त्याच्यामुळे साहिलला काय चेंडू नीटसा समजत नाहीये. चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 6. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, फिल्डिंग पोझिशन चेंज केलं, ते डीप एक्स्ट्रा पॉइंट तिथे तैनात केला जातोय. माइंड सोबत खेळण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे प्रशांत मोहरे याच्याकडनं. क्षेत्ररक्षण वेगळ्या प्रकारचं लावलं होतं आणि चेंडू वेगळ्या प्रकारचा टाकला होता, जेणेकरून फलंदाज त्या चेंडूच्या तयारीमध्ये राहील. आणि इथे मात्र लेग बाईट स्वरूपात 1 धाव मिळते संघाला. धावसंख्येत 1 निवाड, धावसंख्या जाऊन पद्धती म्हणजे 7 पर्यंत. अतिशय सुंदर षटक, एक चौका गेल्यानंतर, एक बाउंड्री आल्यानंतर सुद्धा धावांपासून वंचित ठेवलेला आहे. राजेंद्र गोंधळी यष्टॅन मागून कीपिंग करताना, थोडस फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना. प्रशांत मोरेच्या षटकातील पुढील चेंडू प्रसाद साठी. आता मात्र शफल करून खेळण्याचा प्रयत्न, पण फलंदाज क्लीन बोर्ड, बॅक टू दी पवेलियन.
वय वर्ष 40च्या पुढे, साधारणतः 45 ते 50च्या घरामध्ये त्यांचं वय आहे. पण खेळ अतिशय सुंदर अजूनपर्यंत चालू आहे. देहयष्टी बोली अतिशय सुंदर, फिटनेस मध्ये असणारा खेळाडू. आता गोलंदाजी कशा प्रकारे करणार महेश पाटील. स्ट्राईकला तो म्हणजे साहिल, नॉन स्ट्राईकला केदार बिर्जे. पुढील चेंडू निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा साहिल गोलंदाज करेल ते म्हणजे महेश. आहा, सुंदर चेंडू, लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू. माइंड गेम चालू होतो म्हणजे महेश पाटील कडनं. पहिला चेंडू फुलर लेंथ, सेकंड चेंडू थोडासा बॅक ऑफ लेंथ. पुन्हा एकदा महेश पाटील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, लगातारचा तिसरा निर्धाव चेंडू येतो तो म्हणजे महेश पाटील यांच्याकडनं. पुढील चेंडू महेशाचा. पुन्हा एकदा निर्धाव टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र पंचांचा वाईट इशारा. धावसंख्येत अवांतराशी एक निवाड. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 पर्यंत. आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू लॉंग ऑफ, सीमा रेषा पार, चौकार. चौदा धाव फलकावर लागलेल्या आहेत. षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू सीमा रेषा पार.
तिसरं षटक घेऊन आलं म्हणजे गोलंदाज साईराज पाटील. फलंदाजी अतिशय सुंदर केली होती. तो साईराज यावेळी गोलंदाजीसाठी आलेला आहे. स्ट्राईकला तो म्हणजे केदार बिर्जे. ज्या केदार बिर्जेला साईराजाने षटकार मारले होते, बघूया यावेळी गोलंदाज साईराज आहे, केदार त्याची वसुली करणार का? साईराज टू केदार. बदला, ह्या ओव्हर मध्ये बदल्याचा गेम असेल. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवर नीटसा येत नाहीये. इथे एकच धाव मिळते संघाला. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजे 19. यावेळी स्ट्राईकला तर म्हणजे दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. या सामन्यामध्ये साहिल काहीसा मागे पडतोय. मोठमोठे फटके खेळण्यापासून साहिल वंचित आहे या सामन्यामध्ये. पुढील चेंडू साईराज याचा साहिल साठी. आता मात्र डीप कव्हर, सीमारेषे बाहेर, चौकार. पुढील होणारा सामना साईश वॉरियर्स विरुद्ध प्राणवी चॅलेंजर्स. षटकातील पुढील चेंडू साई राज याचा. आता मात्र लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला चेंडू. 1 धाव मिळते संघाला. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 पर्यंत. 58 धावांचं आव्हान. पुढील चेंडू फुल टॉस चेंडू. पंचांचा नोचा इशारा. नो प्लस पुढचा चेंडू फ्री हिट. भातासोबत मटणाचा बेत टाकलं तर म्हणजे केदार यांनी. फुल टॉस चेंडू घ्यायचा होता. यॉर्कर करून घेतलेला आहे. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 25. पुढील चेंडू साईराजाचा. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू होतो डीप पॉइंटच्या दिशेने. धावसंख्येत 2 निवाड. धावसंख्येत पोहोचते ती म्हणजे 27 पर्यंत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 1 बाद 27. पुढील षटक चॅलेंजिंग ओव्हर. 10 रन कंपल्सरी.
चॅलेंजिंग ओव्हरचा पहिला चेंडू, पहिलाच चेंडू, फलंदाज मोरेला यश घाडगे किती षटकार मारणार. प्रशांत मोहरे चेहऱ्यावर स्मित हास्य त्याच्या झळकते. पहिला दुसरा चेंडू यश घाडगेसाठी प्रशांत मोहरे याचा अतिशय सुंदर तटावून काढते. चेंडू जातोय थर्ड मॅन सीमा रेषे बाहेर. पुढील चेंडू निखिल प्रशांत याचा. यावेळी मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 31. पुढील चेंडू पुन्हा एकदा सेम फटका. यावेळी मात्र एकच धाव मिळते. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्येची उपस्थिती म्हणजे 32 पर्यंत. चॅलेंजिंग ओव्हर आहे केदार बिर्जेसाठी. 2 चेंडू 5 धावांची गरज. केदार बिर्जे कोणत्या संघाविरुद्ध खेळते तर त्याचेच बंधू भूषण बिर्जे आणि सुदीप बिर्जे यांचा संघ. बघूया केदार बिर्जे त्यांना हरवणार का. विनोद म्हात्रे आपल्यापर्यंत जर माझा आवाज पोहोचत असेल तर कृपया मला कॉल करा किंवा कृपया स्टेजवर या प्लीज. पुढील चेंडू प्रशांत याचा. सामना म्हणजे केदार. एक धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या झाली ती म्हणजे 33. एक चेंडू 4 धावा. चॅलेंजिंग ओव्हर साठी 1 चेंडू 4 धावा.
यश घाटगे ऑन स्ट्राइक, प्रशांत बॉलिंग मार्कवर, चॅलेंजिंग ओव्हरचा शेवटचा चेंडू, एक चेंडू 4 धावा. यश रिव्हर्स स्वीप खेळण्यामध्ये सुद्धा माहिर आहे. बघूया यश घाटगे काय करणार, 4 धावा जमवणार का. घुसून मारण्याचा प्रयत्न सफलून केलेला, पण चेंडू काय बॅटबॉल झेपला नाहीये. एक धाव मिळते संघाला, धावसंख्येत 1 निवड, धावसंख्येत 34 पर्यंत. त्याच्यामुळे आता या षटकामध्ये फक्त 7 धावा निघाल्या, त्याच्यामुळे 3 धावा मायनस, धावसंख्या झाली ती 31 धावा झालेल्या आहेत. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. महेश पाटील आला बॉलिंग मार्कवर. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. महेश पाटील गोलंदाजीला, यश घाडगे फलंदाजीला. जिंकण्यासाठी 12 चेंडू 27 धावा. काय करणार यश आणि काय करणार महेश आपापल्या संघासाठी. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट, पहिला चेंडू वाईड चेंडू. धावसंख्येत अवांतराशी 1 निवड, धावसंख्येत पोहोचते ती म्हणजे 32 पर्यंत. पुढील चेंडू महेश पाटील याचा, सामना गलट म्हणजे यश घाडगे. पुन्हा एकदा चेंडू वाईड, धावसंख्येत अवांतराशी 1 निवड, धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 पर्यंत. पुढील चेंडू यावेळी मात्र अतिशय अप्रतिम चेंडू. अकरा चेंडू बाकी. पुढील चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. यावेळी मात्र चोरट्या स्वरूपात 1 धाव मिळते संघाला, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 34 पर्यंत. 10 चेंडू 24 धावा, म्हणजे 4 षटकार बॅटमॅनला मारायचे आहेत. लेफ्ट हँडेड म्हणजे डावखुऱ्या फलंदाजासाठी नंदनवन असणारं मैदान ते म्हणजे आझाद मैदान करून
9 चेंडू 18 धावा. 9 चेंडू 18 धावा. केदार बिर्जेने मॅच मध्ये कमबॅक करून दिला संघाला. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू. इथे पण 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्येत 2 निवांत. धावसंख्या म्हणजे 42. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 8 चेंडू 16 धावा. पुढील चेंडू महेश पाटील याचा केदार बिर्जेसाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. तिथे 1 धाव मिळते संघाला. धावसंख्येत 1 निवड. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 43 पर्यंत. येणारे 7 चेंडू 15 धावांची गरज. यशच्या बॅट मधला ह्या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका बघायला मिळणार का? पुढील चेंडू शेवटचा चेंडू. यश खाडगे या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारणार का? बॅट मधला फटका येतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक यश घाडगे ज्याने शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारून संघाला आत्मविश्वास दिलेला आहे की मी अजूनही मैदानामध्ये आहे. मी प्रॅक्टिसला षटकार उगाच मारत नाहीये. 6 चेंडू 9 धावा. अंपायरच्या भूमिकेमध्ये मयूर जाधव. अतिरिक्त थोडस करण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू. राजा 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 झेल टिपतोय. आज झालाय तो म्हणजे केदार बिर्जे. पण राजा गोंधली यांचा बॅटिंग करताना पाय दुखत होता. यष्टीरक्षण करताना सुद्धा पाय दुखत होता. मात्र तो झेल टिपला आपल्या संघासाठी. त्यावेळी त्यांचा पाय दुखणार नाहीये. तो म्हणजे अप्रतिम. 5 चेंडू 9 धावा. साहिल सहाने ऑन बॉलिंग मार्क. आदित्य घाडगे ऑन स्ट्राइक. 5 चेंडू 9 धावा. आदित्य घाडगे याने जर षटकार मारला तर सौरभ पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचा प्राइज. आदित्य घाडगे सुद्धा
आत्मविश्वासाने भरलेल्या फलंदाजीमध्ये. पाच चेंडू 9 धावा. एका मोठ्या फटक्याची गरज आहे ती म्हणजे सायन्स सुपर किंग संघाला, आणि सामना आपल्या खिशात भरतील ते म्हणजे सायन्स सुपर किंग संघ. 5 चेंडू 9 धावा. फुलटॉस चेंडू, लगातारचे 2 फुलटॉस चेंडू. पण त्या सायन्स सुपर किंग संघाला काही मारायला जमत नाहीयेत. केदार बिर्जेला सुद्धा फुलटॉस चेंडू होता. आज साहिल सहानीचा दिवस दिसतोय. षटकार चौकाराची सुद्धा आतषबाजी केली फलंदाजीमध्ये, आणि गोलंदाजी सुद्धा तितकीच अप्रतिम चालू आहे. नशिबाची साथ आज साहिल सहानी सोबत आहे. लगातारचे 2 फुलटॉस चेंडू होते, पण फलंदाजाला काहीच समजत नाहीये. साहिल साने लक सोबत घेऊन चालतोय. पुढील चेंडू साहिल याचा. लगातारचा 3रा फुलटॉस चेंडू सुद्धा. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. आता मात्र सामन्याचं गणित बदलते. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावा. सामन्यामध्ये ठेवतो, पण ह्या सामन्यामध्ये प्रशांत मोरेने सुद्धा वेगळी रणनीती ठेवले की फलंदाजांना फुलटॉस चेंडू नीटसे मारता येत नाहीयेत. त्याच्यामुळे त्याने आपल्या गोलंदाजाला सांगितलेलं की चेंडू फुलटॉस टाकत राहा. त्याच्यामुळे ते प्लॅनिंग सक्सेसफुल ठरताना दिसतं या 3 चेंडूंमध्ये. साहिल साने आज आपलं नशीब सोबत घेऊन चालतोय. साहिल साने आज मैदानामध्ये आग ओकतोय. साहिल सानीचं आज नाव फक्त आझाद मैदानात असते, कारण का त्याने बॅटिंग मध्ये सुद्धा आज कमाल केलेली आहे आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा कमाल करतोय. नशीब आज त्याच्या बाजूने. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. आता मात्र 2 चेंडू 6 धावा. यश घाडगे ऑन स्ट्राईक. यश घाडगेचा मित्र आहे तो म्हणजे साहिल साहनी, आणि साहिल साहनी सुद्धा माहिती आहे की यश कशा प्रकारे फलंदाजी करतो. प्रशांत मोरे आज 4थं षटक गोलंदाज सांगितलं की प्रत्येक चेंडू हा फुलटॉसच पडला पाहिजे, की फलंदाजांना फुलटॉस चेंडू मारता येत नाहीये. यश घाडगे आपल्या संघाला जिंकवणार का? विनोद म्हात्रे आपला सामना आवर्जून बघत आहेत स्टेज मध्ये बसून. लेंथ ही राजेंद्र गोंधले आणि प्रशांत मोरे यांनी थांबवलेली आहे. चेंडू आता कशा प्रकारे टाकणार साहिल.
2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. यश घाडगे ऑन स्ट्राईक. मात्र चेंडू अतिशय सुंदररीत्या टाकला जातोय आणि कोणतीही धाव यश घाडगे घेत नाही आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय तो म्हणजे यश. बघूया आता या शेवटच्या चेंडूवर षटकार यश घाडगे मारणार का. सहा धावा 6 चेंडू 9 धावांची गरज असताना सामना कुठे आलाय. सामना आलाय तर 1 चेंडू 6 धावा. यश घाडगे काय करणार. षटकार मारला तर 1000 रुपयाचं प्राइज झालं ते म्हणजे यश घाडगेसाठी. ते म्हणजे राकेश म्हात्रे यांच्याकडनं. बघूया यश घाडगे 1000 रुपये जिंकणार का. 1 चेंडू 6 धावा. जर षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते म्हणजे यश घाडगेसाठी. ते पारितोषिक लावले कोणी तर आपल्या बंधूंनी, विनोद म्हात्रे यांचे बंधू राकेश म्हात्रे यांनी. काय करणार यश, काय करणार साहिल. जिंकण्यासाठी 1 चेंडू 6 धावा. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी आणि अशा प्रकारे